डोकारे साखर कारखाना बँकेच्या ताब्यात, व्यवस्थापनातील वादामुळे संकट गडद, आमदार शिरीषकुमार नाईक यांचे स्पष्ट विधान. नवापूर. डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना थकीत कर्जामुळे 24 मार्च 2026 रोजी जिल्हा बँकेने कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेतला असून या संपूर्ण प्रकरणामागे व्यवस्थापनातील वाद आणि आर्थिक अनियमितता जबाबदार असल्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी ठामपणे स्पष्ट केले. कारखाना बंद पडण्यामागे असहकार्य मुख्य कारण. आमदार नाईक यांनी थेट आरोप करत सांगितले की नवीन संचालक मंडळाच्या अडथळ्यांमुळेच कारखाना मागील 2 हंगामांपासून ठप्प झाला. मुख्य गेटला कुलूप लावणे, अधिकाऱ्यांना दमदाटी, कामकाजात सतत हस्तक्षेप, कर्मचाऱ्यांना भडकावणे, अवाजवी मागण्या या सर्व प्रकारांमुळे कारखान्याची शिस्त ढासळली आणि आर्थिक घडी विस्कटली. परिणामी बँकेकडून जप्तीची कारवाई अपरिहार्य ठरली. भाडेकरार आणि सुरुवातीचा गोल्डन पिरियड सन 2021-22 मध्ये शासन मान्यतेने पारदर्शक प्रक्रियेनंतर कारखाना द्वारकाधीश साखर कारखान्याला 15 वर्षासाठी भाडे तत्वावर देण्यात आला होता. सलग 2 गळीत हंगाम यशस्वी, ऊस उत्पादकांना वेळेत देयके, बँकेचे हप्ते नियमित, यामुळे परिसरात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले होते. 62 कोटींची गुंतवणूक, क्षमता दुप्पट. भाडेकरू कारखान्याने मोठी आर्थिक जोखीम घेत सुमारे 62.14 कोटींची गुंतवणूक केली. 22 कोटी जुन्या देणग्या व शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम. 40.14 कोटी कारखाना विस्तार, यामुळे गाळप क्षमता 1250 मे टनवरून थेट 2500 मे टन पर्यंत वाढली. नवीन संचालक मंडळावर गंभीर आरोप. नाईक यांनी नवीन संचालक मंडळावर थेट बोट ठेवत म्हटले, भाडे व इतर रक्कम बँकेत न भरता वळविणे, भ्रष्टाचाराच्या तक्रारींमुळे शासनाने बरखास्ती, न्यायालयीन आदेशानंतर बेकायदेशीर हस्तक्षेप या सर्व घटनांमुळे कारखाना पूर्णपणे ठप्प झाला आणि थकबाकी वाढतच गेली. बंद कारखान्याचे मोठे दुष्परिणाम. कारखाना बंद राहिल्यामुळे मोठा फटका बसला. बँकेचे हप्ते थकले. भाडेकरूला दरवर्षी 10 ते 12 कोटींचे नुकसान. हजारो ऊस उत्पादक आणि कामगार आर्थिक अडचणीत. पूर्वीचा फायदा आता धोक्यात. द्वारकाधीश कारखान्यामुळे एकेकाळी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे, खते, बियाणे, औषधांची मदत, 4 ते 5 मेट्रिक टन गाळप वाढ, कामगारांचे जीवनमान सुधारले. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा सर्व विकास ठप्प झालाय. पुढील वाटचाल, समन्वय हाच मार्ग. आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. बँक, भाडेकरू आणि शासन यांच्यात समन्वय साधून कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू. तसेच नागरिकांनी वस्तुस्थिती समजून दोषींना जाब विचारावा असे आवाहन त्यांनी केले. निष्कर्ष, आर्थिक नव्हे, समन्वयाचा पेच. डोकारे साखर कारखान्याचा प्रश्न केवळ कर्ज थकबाकीपुरता मर्यादित नसून तो व्यवस्थापनातील संघर्ष आणि समन्वयाच्या अभावाचा परिणाम आहे. बँकेचा ताबा प्लस व्यवस्थापनातील वाद म्हणजेच कारखान्याचे भवितव्य धोक्यात. योग्य निर्णय आणि समन्वय झाल्यास आगामी गळीत हंगामात कारखाना पुन्हा सुरू होण्याची आशा. एकंदरीत हा प्रश्न फक्त आर्थिक नाही, तर हजारो आदिवासी शेतकरी आणि कामगारांच्या भविष्याचा आहे. मी दिलीप पवार, आदिवासी साखर कारखान्याचा माझे कर्मचारी. मान्य शिरीष दादा नाईक आणि मान्य कैलासवासी स्वरूपसिंग नाईक साहेबांनी आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांचं व इतरांचं आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आदिवासी साखर कारखान्याचं बांधकामाला 2002 पासून सुरुवात केली आणि 2004ला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते ट्रायल सीझन चालू केला. कारखाना सहकार राहिला म्हणजे आर्थिक परिस्थिती फारही होत असते प्रत्येक कारखान्याला. कारण कसं असतं, साखर भाव जास्त असते. एका टनाचं मी सांगतो, जर शेतकऱ्याला जर आपण 2500 रुपये दिले, 2500 रुपये ते शेतकऱ्याच्या ऊसाला द्यायचे आणि साखर ऊस तोडणी वाहतूकवाल्यांना 400 रुपये हे द्यायचे, 2900 झाले. कर्मचाऱ्यांचे पगार 100 रुपये असे 3000 आणि शासनाचे देणं असे 100 रुपये. जवळजवळ कारखान्याला इतर सर्व देणं 32,200 रुपये होत असतात. परंतु साखरेचा चढ उतार असतात. 2500 रुपये जर साखरेचा भाव आला तर त्याच्यात 700 रुपये तोटा होत असतो. 700 रुपये तोटा झाला म्हणजे 1 लाखाला आता 700 रुपये किती होतात ते. अशामुळे कारखान्याचा जो लोन घेतलं होतं, कर्ज घेतलं होतं, ते वाढत गेलं आणि चक्रवाढ वाढत गेलं. जुने जे संचालक मंडळ होतं त्यांनी
कारखाना चालवला 2020-21 पर्यंत चालला. नंतर 2023 याला इलेक्शन लागलं, 22-23च्या पिरियड मध्ये ह्या लोकांनी फॉर्म भरले. आता माझ्याकडे फॉर्म पण आहेत, सर्व चुकीचे आहेत. वास्तविक उमेदवारी फॉर्म भरताना व्यवस्थित भरायला पाहिजे. एक ही लाईन चुकली तरी तो फॉर्म बाद होतो. ह्याच्यात बऱ्याच लोकांच्या सह्या बोगस आहेत. पाहिलं तर संगीताताई आहे, आता त्यांची सही त्या जाधवने फॉर्म भरताना बोगस केलेली आहे. आणि त्यांच्या जे सभापती असताना अजेंडा आहे माझ्याकडे, त्या सहीचा आणि या सहीचा 100% फरक आहे. असे कोरे फॉर्म भरलेले 10 ते 12 उमेदवार आहेत. त्यांचे जर फॉर्म चुकले असते, आज ते 12 उमेदवार बाद झाले असते. परंतु यांनी राजकीय दबाव आणून ते सर्व फॉर्म पास करायला लावले, वैध करायला लावले. त्याच्यामुळे तिथून यांची सुरुवात झाली आहे. आता आम्हाला कमी करून दिलं, त्याच्यानंतर हे सत्तेवर आले. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी भ्रष्टाचाराला सुरुवात केली. मला असं माहिती पडलं, यांनी द्वारकाधीशवाल्यांनी पैसे दिले, ते सर्व यांनी इकडे डायव्हर्ट केले. मला समजल्यावर मी सर्व स्टेटमेंट काढलं आणि कमिशनर, ईडी कडे आणि सर्वांकडे मी तक्रारी केली. तक्रार झाल्या, ऑडिट झालं. त्याच्यानंतर सर्व तक्रारींमध्ये असं की कर्मचाऱ्यांचे फायनल पेमेंट दिलं होतं, पीएफ भरायला दिलेलं होतं, इतर पैसे यांनी कच्च्या वाउचरवर पैसे जमा झाले आणि कर्मचाऱ्यांचे पगार दिला गेला असं दर्शवले होतं. माझी तक्रारीनंतर आरजेडीने विशेष लेखापरीक्षक असतं साखर यांना चौकशीसाठी पाठवलं. त्यांनी चौकशी केली, त्याचं सर्व डिटेल माहिती. त्याच्यानंतर आरजेडी साहेबांनी 26/11/2024 रोजी यांना बरखास्त करून प्रशासक समिती नेमली. प्रशासक समिती नेमली, 1 महिना काम केलं असेल नसेल. यांनी मग कोऑपरेटिव्ह मिनिस्टर असं त्यांच्याकडे अपील केलं. आता अपील म्हणजे राजकीय दबाव म्हणजे आल्यामुळे ती प्रशासक समिती बरखास्त केली. म्हणजे त्याच्यावर हे केलं, त्यांनी स्टे आणला. यांच्यावर नाही आणला तरी यांना कोऑपरेटिव्ह मिनिस्टर यांनी सांगितलं होतं की बुवा तुम्ही कुठलाही व्यवहार करू नका, असं तोंडी आदेश होता. मी स्वतः साक्षीला होतो, मी तारखेला जायचं. त्यांच्या मंत्र्याच्या आदेशाच्या विरोधात मी मान्य हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला की बुवा यांना 17 दिवसाची मुदत दिली. 10/3/2025 ला हायकोर्टाने निकाल दिला की बुवा तुम्ही 17 दिवसात काय निर्णय घ्यायचा तो घ्या, नाही तर तुमचं संचालक मंडळ बरखास्तच होईल आणि प्रशासक समिती रेग्युलर कामास येईल. हे नंतर शुगर कमिशनरकडे गेले. शुगर कमिशनरने यांचा अर्ज बाद करून दिला. आम्हाला तो अधिकार नाही, आम्हीच तुम्हाला सस्पेंड केलंय, बाद केलाय. तर हे मिनिस्टरकडे गेले. पण आजपर्यंत आता 10/3/2025 चा आदेश आणि आज 1 वर्षाच्या वरती होऊन गेले, यांचा कुठलाही निर्णय झाला नाही. तरी ते आजपर्यंत बरखास्तच आहे आणि इकडे वावरतात. आम्ही चेअरमन आहेत असं आहे, काहीच नाही. यांना काहीच अधिकार नाही. मध्यंतरी माझ्या विरोधात त्यांनी चेअरमनने बरंच माहिती मागवली, पण काहीच नाही. मी गरीब माणूस आहे, मी आयुष्यात 1 रुपया खाल्लेला नाही आहे. आणि हे सांगतात करोड रुपयाचे भ्रष्टाचार. सर्व चौक मी मानतो, मी गरीब आदिवासी शेतकऱ्यांचे शेती करतो भागीदारीने. त्या व्यक्तीने मी दुसऱ्याला त्याची शेती भाड्याने दिलेली, भागीदारीने दिलेली. शेती परवडत नाही. परंतु मी सभासद बी होतो. यांनी आता सुरुवातीला कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे प्रत्येकाला सभासद केलं. आम्ही रोखीने पैसे घेतले. यांनी हे असं सांगत आहे की बुवा तू सभासद कसा झाला काय नसताना. मी म्हटलं याच्यात उपविधीमध्ये असतं. त्यांनी ऊस पुरवठा केला, त्याला सभासद करता येतं. यांनी आरजेडी कडे एक सर्वीकडे गेलं, कोणालाच अधिकार नाही तो सभासद रद्द करायचा. त्यांनी मला पण पत्र दिलं आरजेडीनी की बुवा सभासद हा फक्त जी जनरल मीटिंग असते तीच करू शकते असं. आणि यांनी अनेक चौकशी केली आमच्या विरोधात. दिलीप पवारने भ्रष्टाचार केला, शिरीष नाईक. भ्रष्टाचार काय केला? आम्ही भ्रष्टाचार केला आहे. तुम्ही सत्तेवर होते, तुम्ही चौकशी लावायला पाहिजे होती. तुम्ही तर पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचार केला. माझ्याकडे सर्व रेकॉर्ड आहे. यांच्या तर माझ्याकडे 17 फायली आहेत. तो असेल, त्यांचा जाधव असेल, कोणी असेल. पतपेढीमध्ये बी तसंच केलेलं आहे. पतपेढीत लोन द्यायचं असतं 2.5 लाख रुपये, पण यांनी 20-20, 30-30 लाख रुपये दिले आणि सर्व पैसे यांनी हडप केलेले. असं एकाच कुटुंबात आता जाधव आहे, त्याच्या बायकोला, पोरांना, आई वडिलांना, सर्वांना असे 7-8 कुटुंब आहेत. त्यांना 1-1 कोटी दिलेला आहे, काहीच तारण न देता. त्याच्यात कुठल्याही बँकेचं नॉडीज काय
इतर कागदपत्रे काही सबमिट नाही. ऑडिट माझ्याकडे आता आहे ना, हा एवढा मोठा ऑडिट रिपोर्ट आहे आणि ऑडिट केलेला आहे सर्व. यांना वाटतं की बुवा हे खोटं बोलतायत काय असं. हा बघा, माझ्याकडे सर्व ऑडिट रिपोर्ट आहे एवढा मोठा. त्याच्यातून 2दा चौकशी झाली, ऑडिटरने यांच्यावर ठपका ठेवला. तिसऱ्यांदा यांनी चौकशी करायला लावली आहे. ते पण यांच्या अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आहेत. दिलीप पवारने भ्रष्टाचार केला, करोडो रुपये खाल्ले. शिरीष नाईकने काय खाल्ले आम्ही? तुम्ही तर एवढे जाहीर सभेमध्ये सांगतात आमच्याकडे एवढ्या गाड्या आहेत, एवढ्या करोडच्या घड्याळ आहेत. तुम्ही कुठून आणले हे पैसे? मग आम्ही तर काय खाल्लं असतं तर तुम्ही भरपूर चौकशी केली. असं ज्याचं त्याचं हे असतं, ज्याचा हात मोडला त्याच्या गड्यात पडणार आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की आदिवासी साखर कारखाना हा व्यवस्थित चालायला पाहिजे. आमचे काही द्वारकाधीशवाले नातेवाईकने आहे, त्यांना भाड्याने दिलेलं आहे. त्यांनी समझोता करून, सहकार्य करून, त्यांना मदत करून, आर्थिक अडचणीत आता आदिवासी कारखाना होता तर त्यांना भाड्याने दिलेलं आहे. ते त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं, भरून द्या असं. पण त्यांनी काहीच केलं नाही. आणि दिलीप भाऊ, ती कारखान्याची बॉडी होती ती आर्थिक अनियमिततेमुळे संबंधित डिपार्टमेंटने त्यांना बरखास्त केलं होतं. ते पुन्हा कशी गठीत झाली? नाही, गठीत झाली नाही. त्यांनी मला आज आदेश दाखवा की आम्हाला पुनर्गठित केलेलं आहे. काहीच केलेलं नाही. फक्त मिनिस्टर साहेबांनी, कोऑपरेटिव्ह मिनिस्टर असतो, त्यांनी फक्त प्रशासक समितीला जो 26/11चा आदेश आहे त्याला स्थगिती दिली होती. यांना आदेशच नाही. यांनी दाखवावा आदेश की आम्ही पुनर्गठित झालेलो आहे. यांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार करायचा अधिकार सांगितला नव्हता. तोंडी आदेश दिला होता मंत्री महोदयांनी. त्यांच्याकडे नाही असं. लेखी दाखवा ना त्यांना, पुनर्गठित केलं आहे फक्त तात्पुरती. त्याच्या विरुद्ध मी गेलो ना कोर्टाने दिलाय. तुम्ही 17 दिवसात हे सर्वीकडे फिरलं. आज 1 वर्ष झालं, काही निर्णय नाही. आजही बरखास्त आहे. आता बँकेने ते कारखाना ताब्यात घेतला आहे. सर्व व्यवहार बँकच करतील. या संचालक मंडळाचा काही संबंध नाही. चेअरमन म्हणून नाही, डायरेक्टर म्हणून नाही, सर्व बरखास्तच आहे. तरी कारखाना चालू करावा हा गडीत हंगाम आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीतून त्यांना तोंड म्हणजे सावरण्याचं हे द्यावे आणि कारखाना व्यवस्थित चालू करावा. कर्मचाऱ्यांच्या बी बिचाऱ्यांच्या पगाराचं हे काहीच त्यांना नाही. बिचारे घरी बसलेले आहेत. तर त्यांना बी मुलांच्या शिक्षणासाठी पगार मिळो असे मी तिघं जी समिती आहे त्यांना विनंती करतो आणि कारखाना चालू करण्यासाठी एकमेकांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो.